नमस्कार, मी प्राजक्ता पै शहापूरकर आणि आता पावसाळा सुरू झालाय। पावसाळा सुरू होताच मासेमारी बंद होते, पण आपल्या बेळगावला खेकडे येतात, ते म्हणजे खास गोकाकून। आता खेकडे खूप प्रकारचे आहेत, आपण त्यांना चिंबोरी म्हणतो, कुर्ले म्हणतो, तुमच्या इथं काय म्हणतात तेही कमेंट्स मध्ये नक्की कळवा। समुद्रातले खेकडे असतात, त्याला जाले सुद्धा म्हणतात। नंतर मुंबईला चिखलातले खेकडे मिळतात, त्याला चिंबोरी म्हणतो, ते वेगळे असतात, त्याची चव छान असते। पण हे गोकाकचे जे आमच्या बेळगावचे खेकडे आहेत ते खूप छान लागतात। आणि मंदार राणे यांनी सारखं कमेंट्स करून आम्हाला सांगितले की प्राजक्ता ताई, आम्हाला खेकड्याची आमटी शिकायची, प्लीज दाखवा। म्हणून आज हा एपिसोड खास तुमच्यासाठी खेकड्याची आमटी करतोय आपण। कसं करायचं चला बघूया। आता खेकडे हे मुळात खूप गोड असतात, म्हणजे जसं आपण चिकन मटन जेव्हा बनवतो त्यावेळेला तिखटचं प्रमाण किंवा गरम मसाल्याचं प्रमाण आपलं जरा जास्त असतं, पण खेकडे हे मुळात गोड असल्यामुळे जास्त जर गरम मसाला घातला तर त्याची चव जी आहे ती कमी होते। म्हणून गरम मसाला अगदी मोजका घालायचा आहे, खूप कमी प्रमाणात वापरायचा आहे। तिखट तुम्ही जास्त घालू शकता कारण ते गोड असतात, शिजायलाही खूप कमी वेळ लागतो, अगदी 5 ते 6 मिनिटात म्हणजे खेकडे छान शिजून निघतात। आणि हे जे स्वच्छ करायचे असतात, मोस्टली बायका पुरुष जे विकायला बसतात तेच तुम्हाला मोडून वगैरे व्यवस्थित येतात। घरी आणल्यावर 3-4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आपण। ही प्रोसेस आम्ही मुद्दाम दाखवलेली नाहीये कारण बऱ्याच लोकांना ते बघायला आवडत नाही म्हणून, पण जर हवी असेल तर ही मी इंस्टाग्रामला शेअर करते की कसं खेकडे स्वच्छ करायचे। ते आपल्या इंस्टाग्राम मास्टर रेसिपीज 2022 ह्या अकाउंटवर जाऊन जर तुम्ही बघितलं तर या डिटेलमध्ये आपण खेकडे कसे स्वच्छ करायचे हे लोड केलेलं आहे, ते नक्की बघा की कसं करायचं। इथं मी खेकडे पहिलाच स्वच्छ केलेले आणलेले आहेत, म्हणजे स्वच्छ करून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते। आणि ह्याला लागणारं वाटण जे आहे ते काय काय आहे तेही दाखवते या। आता इथं बघा, हे 8 खेकडे आहेत आणि खेकड्याला असे 2 डांगे येतात, छोटे पाय येतात। हे बघा, हे जवळपास 6 ते 8 असे पाय असतात ह्या खेकड्यांचे। हे आहे पोट त्याचं, आणि ही जी आहे ही लाक आहे, ही टाकून द्यायची नाही आहे कारण ही जी लाक आहे हेच आपल्या खेकड्याच्या आमटीला चव आणतं छान करून। आता हे सगळं मी क्लीन करून घेतले, ह्याचं वरचं टर्फल आहे, ह्याच्यामध्ये तसं काहीच नाहीये, पण हे शिजवताना ह्याची चव छान येते। आणि हे मी खूप सारे नाही घेतलेत, फक्त एकच घेतले कारण आपल्याला जेव्हा प्रेझेंटेशन करायचं तेव्हा छान दिसेल म्हणून। आता आपण हे पहिला कसं शिजवायचं ते बघूया। आता इथं एक मोठं पातेलं घेतलंय, खेकडे शिजवायला कधी पातेलं मोठं घ्या कारण त्याच्यामध्ये छान त्यांना जागा मिळते शिजण्यासाठी। मोठं पातेलं घेतलंय आणि ह्याच्यात तेल घालायचंय आपल्याला। आता तेल जे आहे आपल्याला फार घ्यायचं नाहीये, खेकड्याला खूप तेल लागत नाही। जवळपास 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे। आणि तेलामध्ये पहिला आपल्याला एक छोटा कांदा बारीक चिरलेला तो घालायचा आणि हा छान परतून घ्यायचा। याला आपल्याला फक्त ट्रान्सपरंट करायचंय, खूप जास्त लालसर वगैरे करायचं नाहीये। आता इथं कांदा बघा ट्रान्सपरंट झालाय छान। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद एक अर्धा चमचा आणि मिरची पावडर जवळपास 1.5 चमचा हे घालून याला परतून घ्यायचं, अगदी हलकस। गॅस सिम ठेवा, मिरची करपायला नको। आणि आता आपण ह्याच्यामध्ये खेकडे घालूया। आता हे खेकडे ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आणि मग हे बघा, ह्याला अशी मोठी जागा पाहिजे म्हणून पातेलं जे आहे ते छान मोठं घ्या। ह्याच्यामध्ये हे असं छान परतून घेतलं की आता आपण जवळपास 1-2 वाटी पाणी ह्याच्यात घालायचं आणि गॅस मोठा करूनच ठेवा। 5 मिनिटं ह्याला झाकण लावून शिजू देऊ।
आता खेकडे शिजतायत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया आणि वाटण मध्ये काय काय लागणार आणि ते कसं परतून भाजून घ्यायचं ते बघा। इथं आपण एक कढई घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पहिला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल जरासं म्हणजे एक 3-4 चमचे तेल, कारण आपल्याला कांदा वगैरे सगळं छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ दे। आता इथं कढई गरम झालेली म्हणजे तेल गरम झालेलं आहे। हे बघा, मसाला खूप घालायचा नाही, गॅस सिम ठेवा। दालचीन 1 इंच घेतलंय, अर्धा चमचे जिरं, एक 10 मिरे आणि 4च लवंग, 4 म्हणजे 4, जास्त नाही। आणि धणे जे आहेत ते आपल्याला जवळपास एक 2 मोठे चमचे धणे घ्यायचे। धण्याची चव छान येते। आणि हे भाजते तोपर्यंत इथं 2 मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं। आता ह्याच्यातच काय करायचं, आपण हे जरा बाजूला करूया। आणि इथं सुक्या मिरच्या घेतलेत, आपण तिखट घातलंय पण बेडगी मिरचीची चव जी आहे वाटणामध्ये ती खूप छान येते। एक 10 मिरच्या, सुक्या मिरच्या आणि एक अख्खा नारळ, मोठाच्या मोठा नारळ छान होऊन घेतलेला आहे, तो घालायचा आपल्याला, कारण त्याचीच आता आपली ही आमटी होणार आहे। आणि हे सगळं छान आता आपण अगदी सिम गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती परतून घेऊया, खरपूस ह्याला भाजून घेऊ। आता इथं तुम्ही बघू शकता की आपला मसाला, कांदा आणि खोबरं छान खरपूस भाजलं गेलेलं आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचं आणि हे वाटण जे आहे ते छान आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। आता ही जी आमटी आहे ती दिसायला, जरी आपण मिरची पूड घालू दे किंवा बेडगी मिरची घालू दे की काश्मीरी घालू दे, लाल होत नाही, कारण हे काळे खेकडे आहेत, गोकाकचे नदीतले खेकडे आहेत। हेच समजा जर आपण जाले वापरले, कुर्ले वापरले तर ते असतात रंगबिरंगी, कलरफुल, पांढरे शुभ्र असतात। आणि ते खेकडे जेव्हा आपण आमटी अशा पद्धतीनं सेम बनवतो तेव्हा ती आमटी लाल होते, कारण का तर त्या खेकड्यांचा काळा कलर सुटत नाही, पण ह्या खेकड्यांची आमटी मात्र काळी होते। आता इथं मी मसाला भाजून घेतलेला आहे, हा जरासा थंड झाला की वाटण करते। वाटण करताना ह्याच्यात एक छोटा लिंबू एवढं चिंच आपल्याला घालायचं आहे आणि हे सगळं छान गंध असं वाटून घ्यायचं आहे। आता जेव्हा तुम्ही हे मिक्सर मध्ये वाटता तेव्हा थोडंसं बॅच मध्ये वाटा, कारण हा मसाला जो आहे तो छान गंध झाला पाहिजे। आमच्या इथं गावाकडे हातात रगड्याने वाटतात किंवा पाटा वरवंटावर वाटतात। माझ्याकडे छोटा ग्राइंडर होता, त्याच्यात सुद्धा जेव्हा असा मसाला मोठा असतो तेव्हा मी त्याच्यामध्ये वाटून घेतो। पण आता आपल्याला जसं सगळ्यांच्या घरात मोस्टली मिक्सर इझिली अवेलेबल आहे, म्हणून मिक्सर मध्ये हा मसाला मी वाटणार आहे आणि तुम्हाला दाखवते की हा मसाला कसा झाला ते। आता हा सगळा एकदम नको वाटायला, 1-2दा आपण याला छान वाटून घेऊया। आता तोपर्यंत खेकडे आपले कसे शिजले ते। आता इथं बघा, एकदा मध्ये मध्ये जरासं आपण मिक्स करून घ्यायचं। आपले खेकडे जे आहेत ते शिजलेले आहेत। आता इथं तुम्ही बघू शकता की ह्याचं जे पोट आहे, हे बघा, ह्याचं वरचं मांस जे आहे ते कसं छान कलर चेंज झालाय, त्याचा पांढरं झालंय ते, म्हणजे हा खेकडा शिजलाय। हे बघा, आता इथं बघा हे वाटण असं गंध, आपण अगदी गंध असं वाटून आणलेलं आहे। आता आपण हे बघा, आता आपण मसाला आपल्या खेकड्यांमध्ये घालूया। हे परत पहिला काढते। इथं आपले खेकडे जे आहेत ते छान शिजत आहेत, सगळे शिजून झालेलेच आहे। मी गॅस चालू ठेवलाय म्हणजे फक्त वाटण्यासाठी। आता इथं बघा, हे सगळं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालूया।
आता या भांड्यात होता तो मसाला आणि मिक्सर सगळं स्वच्छ धुवून जेवढं पाणी आहे ते घालून पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलंय। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सगळं मिक्स करून झालं आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार। ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता नॉनव्हेज जेवण म्हटलं की मोस्टली आलं लसूण आलंच, पण खेकड्याच्या आमटीला कुर्ल्याच्या आमटीला अजिबात म्हणजे अजिबात आलं लसूणची गरज नाही आहे। त्याचा स्वतःचा स्वाद इतका छान असतो। आता ऑलरेडी इतका सुगंध येतोय म्हणूनच मी म्हटलं की गरम मसाला सुद्धा ना अगदी नावाला घालायचा। जसं आपण मटनला वगैरे जास्त घालतो तसं इथं अजिबात करायचं नाही, नावाला गरम मसाला घालायचा। आणि आता इथं बघा एक चांगला गॅस मोठा करून व्यवस्थित ह्याला चांगली खतखत खतखत अशी उकळ येऊ दे, म्हणजे आपली खेकड्याची आमटी जी आहे ती रेडी। वाव, मस्त एकदम सुपर सॉलिड असा सुगंध खेकड्याचा येतोय। वा, आता आपण सर्व करूया। पोट, डांगे, आमटी। आता इथं मजा बघा, हे जे छोटे पाय आहेत, बरेच लोक काय करतात, हे ठेचतात आणि ह्याचा रस काढून मग तो आमटीत घालतात। म्हणजे हे खेकडे खायला त्यांना आळस असतो, कंटाळा येतो म्हणून। पण काय होतं, बऱ्याचदा त्याची कचकच आपल्या दाताखाली येते, म्हणून मी काय करते, हे खेकडे सरळ न ठेचता असे शिजवते, कारण ह्याची चव ह्या आमटीमध्ये छान उतरते। आणि ह्याचा जो हा भाग आहे, हा जो भाग आहे हा आपण अशा पद्धतीने जर दातात चेपला तर हे ओपन होऊन ह्याच्यामधलं छान मांस आपण खाऊ शकतो, एन्जॉय करू शकतो। खेकडा शिजलाय की नाही हे कसं कळणार बरं आपल्याला, असं वाटतं। खरं मी तुम्हाला सांगते 5च मिनिटात, म्हणजे एक उकळ आली की खेकडा शिजतो। इथं तुम्हाला दाखवते, हे बघा, नुसता असा दणका मारला की तो हे बघा मांस इतकं छान हे शिजलेलं आहे बघा। मंदारची तुमच्यासाठी ही खेकड्याची आमटी रेडी आहे। ही मस्ट ट्राय रेसिपी आहे। ज्यांना ज्यांना खेकडे आवडतात त्यांनी ही रेसिपी नक्की करून बघावी। आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मास्टर रेसिपीज।